वैश्यवाणी सेवा संघ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे रोहा येथील सुतारवाडीच्या दग तटकरे विद्यालयात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शिबिराचं उद्घाटन प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर डी.जी. सापले यांच्या हस्ते करण्यात आलं। कोरोना काळात अहिराणी आणि मराठी भाषेतून जनजागृतीपर व्हिडिओ करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांची काल विमानतळावर 15 तास चौकशी करण्यात आली आहे। समाज माध्यमांवर आलेल्या माहितीबाबत त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती, म्हणून त्यांना अडवलं असं संग्राम पाटील यांनी म्हटलं। 12वी परीक्षेची हॉल तिकीटं सोमवारपासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। संकेतस्थळावरून ते डाउनलोड करून त्याची प्रत काढून विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांवर असेल। यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये असं मंडळानं स्पष्ट केलंय। हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का स्वाक्षरी करणं बंधनकारक आहे। यानंतर हॉल तिकिटांचे 13 जानेवारीपासून महाविद्यालयांकडून वाटप केले जाणार आहे। नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडतात। या पार्श्वभूमीवर नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 28 जानेवारीपासून सुरुवात होते। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 70 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि मराठी चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळेल। 28 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात उद्घाटन सोहळा होईल।